ख्रिसमसचा उत्साह अगदी मोठ्या शहरांमध्येच नाही आहे, तो कोकणातल्या ग्रामीण भागातल्या ख्रिस्ती बांधवांच्या घरी देखील आहे। मी आत्ता अशाच एका ख्रिस्ती बांधवाच्या घरी आहे, जिथं अशा प्रकारचं सेलिब्रेशनची तयारी आहे जी ख्रिसमसची ती सुरू आहे। तिकडे हे ख्रिस्ती बांधव जे आहेत ते गाणं म्हणतात, जिंगल बेल जिंगल बेल, आणि इथं वाडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। येशू ख्रिस्ताचा जन्म तो देखावा इथं साकार करण्यात आलेला आहे आणि डेकोरेशनने हे घर पूर्ण सजवलेलं आहे। मी त्या फ्रँको फॅमिलीशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यांच्यासाठी क्रिसमसचं सेलिब्रेशन जे आहे, अर्थात ग्रामीण भागातलं म्हणजे कोकणातल्या ग्रामीण भागातलं, ते कसं असतं। सेलिब्रेशन जे होतं तुमच्या क्रिसमसचं घरातलं ते नेमकं कसं असतं आणि पुढचे प्लॅन्स तुमचे कसे असतात? ओके, आधी प्रिपरेशन्सपासून सुरू होतं। जसं डिसेंबर स्टार्ट झाला की कसं डेकोरेशन्स करायला हवेत किंवा आपल्या घरातून काय काय फराळ करायचे आहेत किंवा काय लागणार आहे, त्यासाठी केक्स बनवणं आलं। त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी जसं तुम्ही गोठा बनवलात ते घरात स्वतः बनवलं आहे, त्याच्यासाठी काय काय लागतं त्या वस्तू, क्रिसमस ट्री डेकोरेशन, घराची सजावट पूर्ण, त्याच्यानंतर घराच्या बाहेरचं लाईटिंग्स अँड ऑल। त्याच्यात फराळ आमच्याकडे महत्त्वाचा असतो। त्याच्यात बरेच पदार्थ जसे इकडे केले जातात तसे असतात, पण काही पदार्थ वेगळे असतात, जसे गोवनी स्टाईलमध्ये एक फूल असतं किंवा कळकळ त्याला म्हणतात, किंवा प्लम केक्स असतात जे स्पेशल असतात। त्याच्याशिवाय मग क्रिसमस नंतर असं बाहेर जाणं आलं सगळ्या फॅमिलीसोबत, त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट करतो, किंवा आमचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना घरी बोलवून त्यांच्यासोबत कारण का हे काहीतरी वेगळं आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे त्यांना बोलवून त्यांच्यासोबत फराळ वगैरे करणं, आम्ही सगळे बाहेर जाणं किंवा चर्चच्या लोकांच्या घरी जाणं वगैरे ते करतो आम्ही सगळे सेलिब्रेशन। माझ्यासोबत एक छोटा सांटा देखील आहे, तुला मी छोटा सांटा म्हटलं चालणार आहे का? हां, बरं, तुझे प्लॅन्स कसे असतात, कसाच क्रिसमस एन्जॉय करतोस तू? क्रिसमसला भरपूर म्हणजे असं सेलिब्रेट केलं जातं आणि आम्ही भरपूर मजा करतो। मित्रांसोबत वगैरे एन्जॉयमेंट चालू होतं? हां, चर्चमध्ये काय काय करतोस? प्रार्थना, त्याच्यानंतर माझ्या मित्रांसोबत खेळतो। तुला एखादं गाणं येतं म्हणायला? हां, म्हणू शकतोस? म्हण बघू. Joy to the world, the Lord has come. Let earth receive her King. Let every heart prepare him room. And heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and nature sing. Joy to the world, the Savior reigns. Let men their songs employ, while fields and floods, rock hills and plains, repeat the sounding joy, repeat the sounding joy, repeat the sounding joy. नक्कीच. तर कोकणातल्या ख्रिस्ती बांधवांच्या घरी असलेला हा माहोल आहे, जोरदार तयारी आहे जी सेलिब्रेशनची इथं आपल्याला दिसून येते, आणि प्रत्येकानं हा क्रिसमस कसा एन्जॉय केला जातो हे आता आपल्याला फ्रँको फॅमिलीने जे ते सांगितलेलं आहे। कोकणातल्या घराघरांमधला हा माहोल आत्ताचा आहे, त्यामुळं तुम्ही देखील या माहोलमध्ये, या ख्रिश्चन धर्मीयांच्या नाताळ या सणामध्ये नक्की सहभागी व्हा। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।